नमस्कार ॲस्परंट्स. धर्मदर्शनी राजधर्म हे UPSC आणि MPSC मुख्यसाठी लिहिलेलं जे पुस्तक आहे, त्याच्या शॉर्ट ओव्हरव्ह्यू सीरीजमध्ये मी लेखक भूषण घोडके तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांना एथिक्सच्या कोर्समध्ये तर गाईडन्स प्रोव्हाइड करतोच. त्याचबरोबर आपण इतिहास वैकल्पिक विषय असेल, GS1मध्ये जर आपण बघितला हिस्ट्रीचा मॉड्यूल, त्याचबरोबर आन्सर रायटिंग, करंट अफेअर्स आणि मेंटरशिप प्रोग्राम हा देखील काय आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकतात. आपण 6 युनिट जे आहे तर त्याचा ओव्हरव्ह्यू बघत आहोत आणि त्याचा जो पहिला पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर चॅप्टर जो आहे 6th युनिट आहे आपण त्याच्यामधला अर्धा भाग बघितला आहे. आजच्या याच्यामध्ये आपण रिमेनिंग पार्ट बघणार आहोत. मग याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कायदे, नियम आणि विनियम आणि त्याच्यानंतर सतसत विवेकबुद्धी हे नीतिशास्त्रामध्ये किंवा नैतिकतेचा स्रोत म्हणून कशा पद्धतीने काय तर ॲक्ट करतं. मग इथं आपण कायदे, नियम, विनियम यांच्यामधला जो काही संकल्पना आहेत त्या एक्सप्लेन करून सांगितल्यात. त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स पण आपण याच्यामध्ये काय केलं आहे तर कवर केलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर कायदा असेल, त्याच्यानंतर नैतिकता असेल, हे आणि त्याच्यानंतर जर आपण मॉरॅलिटी बघितलं, हे एकमेकांवर कशा पद्धतीने इन्फ्लुअन्स करतात आणि कायदे, विनियम, त्याच्यानंतर त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, त्याच्यानंतर सतसत विवेकबुद्धी म्हणजे काय, सतसत विवेकबुद्धीचे जे फिलॉसॉफिकल डायमेन्शन्स आहेत ते आपण याच्यामध्ये कवर केलेलं आहे. त्याच्यानंतर सतसत विवेकबुद्धी जे असेल तर ते आपण डिसिजन मेकिंग करत असताना त्याचा उपयोग करायला पाहिजे का किंवा नाही करायला पाहिजे, त्याचा पण आयाम आपण काय केला याच्यामध्ये कवर केलेला आहे. व्हॉइस ऑफ कन्सायन्स किंवा क्रायसिस ऑफ कन्सायन्स, सतसत विवेकबुद्धीचं संकट म्हणजे काय तो आपण डिस्कस केला आहे. मग त्याच्यानंतर उत्तरदायित्व आणि नैतिक प्रशासन हा भाग पण काय केला आहे आपण कवर केलेला आहे. हा डिटेलमध्ये करत असताना आपण उत्तरदायित्व म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कुठले, त्याच्यानंतर मग उत्तरदायित्व जर नसेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि त्याच्यानंतर उत्तरदायित्व राखण्यासाठी कुठले त्या ठिकाणी काय तर सोल्युशन्स असले पाहिजे, वे फॉरवर्ड असलं पाहिजे. मग रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यानंतर जर आपण बघितलं अधिकार आणि उत्तरदायित्व यांच्यामधला आंतरसंबंध काय आहे तो पण आपण कवर केलेला आहे. शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचं बळकटीकरण जर करायचं असेल तर कशा पद्धतीने करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आणि निधीकरणामधले जे नैतिक समस्या आहेत त्या आपण काय केल्या आहेत आपण संकल्पना तर एक्सप्लेन करून सांगितल्याच आहे मित्रांनो. पण त्याचबरोबर समकालीन काळामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे लेवलला ज्या घडामोडी घडलेल्या आहेत ते पण आपण इश्यूज याच्यामध्ये काय केले तर कवर केलेले आहेत, जेणेकरून कशाही पद्धतीने जर समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला ह्या ठिकाणी काय तर देता आलं पाहिजे. याच्यावर जर केस स्टडी जरी आली तर केस स्टडीजवर तुम्ही पण काय करू शकतात तर त्याचं उत्तर जे असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय निधी आणि व्यापाराचे नैतिक आयाम आहेत तो भाग पण आपण काय केलं आहे याच्यामध्ये कवर केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की जो शेवटचा पार्ट आहे आपल्या निगम प्रशासन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, तो भाग देखील काय केलेला आहे आपण कवर केलेला आहे. आणि शेवटी मग याचे PYQs दिलेले आहेत आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स देखील दिलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे पुस्तक जर परचेस करायचं असेल ना त्याची परचेस लिंक तुम्हाला ज्याच्या जे कमेंट बॉक्समध्ये ना तर त्याच्यात भेटून जाईल. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीसाठी ट्यून अप राहा. थँक्यू.